नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. एनटीए कडून नवीन तारीख जाहीर. 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे रद्द करण्यात आली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला अटक. रात्री उशिरा सीबीआयकडून अटकेची कारवाई. मनीषा वाघमारेच्या कॉल डिटेल्स, बँक व्यवहाराची सीबीआयकडून तपासणी. पेट्रोल डिझेलचे दर वाढले. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर 106.50 ते 106.54 रुपये प्रति लिटर. एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. महागाई मॅन मोदींचा पुन्हा जनतेवर हंटर. निवडणुका संपल्या, मोदींकडून वसुली सुरू. पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागल्यानंतर काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका. परभणीत पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका. परभणीमध्ये पेट्रोल 108.63 तर डिझेल 95.13 रुपये प्रति लिटर. दरवाढीचा वाहन चालकांच्या खिशाला मोठा फटका. तर इंधनाचे दर वाढल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. गोंदियात पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री. इंधनाचे दर वाढल्यामुळे प्रवास महागणार आणि इतर वस्तूंच्या भावामध्ये देखील वाढ होणार. लोकांनी भीती व्यक्त केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो, कारण एकीकडे डिझेल जर आपण म्हटलं तर दळणवळण आणि सगळ्याच वस्तू महाग होतील ना. त्याच्यात भाजीपाला असो, किराणा असो. पेट्रोलमुळे ऑटोचे भाव वाढतील, त्याच्यामुळे त्याचा सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका बसेल आणि महागाई नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे सरकारने किमान सध्या तरी याचे रेट वाढवू नये आणि जसे होते तसेच रेट ठेवावे, अशी माझी सरकारला मागणी आहे. अब हम लोग कैसा करेंगे समझ में नहीं आ रहा है. अब पब्लिक की तरफ हम अगर रेट बढ़ाएंगे तो पब्लिक रेट नहीं बढ़ाती. अब कैसा करेंगे, महंगाई भी बढ़ गई है, हर चीज़ का रेट बढ़ गया है. ये पेट्रोल का गाड़ी में हमको तो पुराना है ही नहीं. अब सवारी ऑटो है, सवारी को अगर बढ़ानी चाहेंगे तो सवारी बैठने दिखती नहीं. एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटल्यानं दरात 40 ते 50% वाढ. भाजीचे दर 125 ते 150 रुपये किलोवरती गेले. डिझेल टंचाईचा कांदा वाहतुकीला फटका. डिझेल अभावी कांद्याचे ट्रक 2-2 दिवस उभेच. कांदा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. वाशिम जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरती काल रात्रीपासूनच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. काही मोजक्याच पेट्रोल पंपावरती पेट्रोल उपलब्ध, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास. शहरातील अनेक पेट्रोल पंप हे बंद असल्यानं वाहनधारकांची पेट्रोल आणि डिझेलसाठी धावपळ होतीये. विमानांचं इंधनही झालं दुप्पट. हवाई वाहतूक कंपन्यांचं कंबरडं मोडलं. आखाती युद्धाचे परिणाम. एटीएफ महागलं. विमान प्रवास आवाक्याबाहेर. पुरवठा साखळीत अडथळे. पश्चिम आशियातील मर्यादित उड्डाणांमुळे डोकेदुखी. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट. आजपासून मुंबईत 10% पाणी कपात. धरणांमधील पाणीसाठा घटल्यामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचंही आवाहन. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याला पाणी टंचाईची भीषण समस्या. टँकरद्वारे गावाची तहान भागवली जाते. धांदर्डे आणि डाबली या 2 गावांना पाणी टंचाईची झळ. 4 ते 5 दिवसांनी गावांना पाणी मिळतंय. मग शासनाने काहीतरी थोडा विचार करून आम्हाला 9 मेला ते पाण्याचे टँकर अवेलेबल करून दिलं त्यांनी. त्या टँकराने 4 ट्रिप आमच्या गावाला मिळतात. बाबळ्या गावाहून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथून पाण्याचे टँकर येतात. त्यानंतर गावाला पाणी म्हणजे पाणी पुरवठा पाण्याच्या टाकीमध्ये पाणी देऊन त्या गावाला पाणी पुरवतो आम्ही. म्हणजे दर वर्षाप्रमाणे अशी अडचण नको यायला, याच्या शासनाने काहीतरी सकल चौकशी करायचा दखल घ्यायला पाहिजे, एवढे आशा बाळगतो. रुपाली चाकणकरांची ईडीकडून 8 तास चौकशी. खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत. चाकणकरांची प्रतिक्रिया. तर मी त्यांना गुरु मानत होते, तो फक्त श्रद्धेचा भाव होता. चाकणकरांचं स्पष्टीकरण. नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणात लवकरच दोषारोपपत्र दाखल होणार. एसआयटीचं पहिलं दोषारोपपत्र दाखल करणार. टीसीएस प्रकरणी 9 गुन्हे दाखल, तर तपास यंत्रणांकडून पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू. टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार. अटक करण्यात आलेल्या काही आरोपींची जामिनासाठी कोर्टात याचिका. कोर्टाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष.
माओवादी नेता हिडमाचं उदात्तीकरण करणारे 54 गीत त्याचबरोबर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवले। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माओवादी कमांडर हिडमाचा खात्मा झाला होता आणि त्यानंतर सोशल मीडियावरती हिडमाचं समर्थन करणारी गीतं आणि व्हिडिओ हे व्हायरल केले जात होते। तुळजापूरमधील झटकळ येथे गाडीचा धक्का लागल्यामुळे 2 गटांमध्ये हाणामारी, जमावाकडून मंगल कार्यालयामध्ये तोडफोड, नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, अट्टल गुन्हेगार असलेल्या 2 सख्ख्या भावांनी मारहाण केली। रात्री गाडी थांबवून कागदपत्रांची विचारणा केली असता ही मारहाण करण्यात आली आहे। भीमराव मेश्राम आणि धम्मराज मेश्रामला अटक। शासकीय कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लिपिकावरती गोंदियात गुन्हा दाखल। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शासकीय पंच म्हणून नियुक्त केल्यावरती कामकाजात जाण्यास टाळाटाळ, वरिष्ठ लिपिक अमित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल। पायधुणीतील त्या 4घांचाही मृत्यू झिंक फॉस्फाईडमुळेच जे रुग्णालयाचा अंतिम शवविच्छेदन अहवाल समोर। कलिंगड खाल्ल्यानंतर डोकाडिया कुटुंबामधील 4घांचाही काहीच तासामध्ये मृत्यू झाला होता। जालन्यातील अंबड तालुक्यामधील रुई गावात 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या। प्रेमसंबंधामधून बहिणीची बदनामी करत असल्याच्या रागातून मुलीच्या भावानं हत्या केली। राजेश कोरकानेवर तलवारीने वार करून त्याला संपवण्यात आलं। नाशिकच्या आडगाव हद्दीमध्ये हत्या करून फरार झालेल्या आरोपीस इंदूर इथून बेड्या ठोकल्या। नाशिक आणि इंदूर पोलिसांची संयुक्त कारवाई। राजेंद्र काकवीपुरे असं आरोपीचं नाव आहे। जयंत पवारांची हत्या करून तो फरार झालेला होता। नालासोपाऱ्यात कंपनीत शॉक लागून 21 वर्षीय कामगाराचा मृत्यू। देवकुमार गौतम असं मृत कामगाराचं नाव आहे। कंपनीतील लेझर मशीनवरती काम करताना शॉक लागल्याची माहिती। जेजुरीचा भंडारा कायद्याच्या चौकटीत, भेसळयुक्त हळद भंडारा विक्री करणाऱ्यांवरती कारवाई होणार। अन्न परवाना घेऊनच भंडारा विक्री करण्याचे प्रशासनाचे निर्देश। कांद्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा, तर सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। धान पिकाच्या हमीभावात केवळ 72 रुपयांची वाढ, तर मागच्या 23 वर्षांमध्ये धानाच्या हमीभावात केवळ 1891 रुपयांची वाढ। मात्र खतं बियाण्यांचे दर चौपट झालेले असून लागवड खर्चामध्ये देखील वाढ झाली आहे। उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये धानाला मिळणारा हमीभाव कमी आहे, त्यामुळे शेतकरी नाराज। वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फटका। 8 तालुक्यांमध्ये धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सध्याच्या घडीला 3000 शेतकऱ्यांचं 1473 हेक्टरवरील नुकसान। नुकसानीचे पंचनामे सुरू। 1473 हेक्टरचं नुकसान आम्हाला प्राथमिक अहवालामध्ये निदर्शनास आले। यानंतर याच आठवड्यामध्ये इतर तालुक्यामध्ये जसं की सडक अर्जुनी, गोंदिया तालुक्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आला, त्यामध्ये सुद्धा नुकसान आढळून आलेलं आहे। तर या आकड्यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे। क्षेत्रीय स्तरावर या संदर्भात 3 यंत्रणांमार्फत पंचनामे सुरू आहेत। पिंपरी चिंचवडमधील पवना नदीचं प्रदूषण पुन्हा ऐरणीवर। नदीच्या पाण्यावरती पांढऱ्या फेसाचे थर, रासायनिक सांडपाणी नदीत सोडलं जात असल्याचा आरोप। विषारी प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्युमुखी। मात्र संबंधित कंपन्यांवरती कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटिसांचा फार्स केला जात असल्याची टीका। आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या पिल्लाचं पुन्हा आईसोबत मिलन। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाला यश आलंय। भंडाऱ्यातील साकोलीतील मक्याच्या शेतात आढळले होते 2 बछडे। ज्या ठिकाणी बिबट्याची पिल्लं सापडली होती त्याच ठिकाणी पुनर्मिलन झालं। कंत्राटदारांची बिल थकीत असल्यानं त्यांनी अमरावतीचा पाणी पुरवठा बंद केलेला होता। मुंबईतील जीवन प्राधिकरण विभागाची कंत्राटदारांना प्रलंबित देयक 22 मे पूर्वी अदा करण्याची लेखी हमी। त्यानंतर कंत्राटदारांचं आंदोलन स्थगित। एबीपी माझानं ही बातमी सर्वप्रथम दाखवली होती। ही योजना जी आहे बऱ्याच ठिकाणी ग्रॅव्हिटीवरती आहे, तसंच पूर्ण शहरामध्ये याचा विस्तार झालेला आहे। अनेक ESR MBR आहे, कनेक्टेड आहे। तर जेव्हा आम्ही सकाळी पाणीपुरवठा आमचे माणसं तिथून बाजूला केले, तर तेव्हा जे ग्रॅव्हिटीमध्ये पाणीपुरवठा होतो किंवा रात्रीतून ज्या टाक्या भरलेल्या आहे, जर हा पाणीपुरवठा परत त्यात गेला असता तर ते टाक्या ओव्हरफ्लो झाल्या असत्या, पाणी वाया गेले असते। म्हणून काही ठिकाणी ते पाण्याच्या टाक्या खाली करण्याचा प्रयत्न केला,
त्यामुळे ते पाणी लोकांना मिळालं. आमच्या तर माणसं आता सगळेजण आम्ही मागं बोलावलेले आहे, माघारी फिरलेले आहे आमची माणसं. त्यामुळे आता आमचे माणसं कोणतेही तिथं काम करत नाही आहे सध्या. जेव्हा आम्ही सकाळी पाणीपुरवठा आमचे माणसं तिथून बाजूला केले तर तेव्हा जे ग्रॅव्हिटीमध्ये पाणीपुरवठा होतो किंवा रात्रीतून ज्या टाक्या भरलेल्या आहे, जर हा पाणीपुरवठा परत त्यात गेला असता तर ते टाक्या ओव्हरफ्लो झाल्या असत्या, पाणी वाया गेले असते. म्हणून काही ठिकाणी ते पाण्याच्या टाक्या खाली करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते पाणी लोकांना मिळालं. मुंबई रस्ते काँक्रिटीकरणाची प्रस्तावित फेज 3 कामांचा पुनर्विचार करावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. 5 ते 6 हजार कोटींच्या खर्चाचा आग्रह का? वरुण सरदेसाई यांचा सवाल. एका महिन्यात मध्य रेल्वेची तब्बल 5 लाख बेशिस्त प्रवाशांवरती कारवाई. 40 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल. मुंबई विभागातून सर्वाधिक 16 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल. गेल्या वर्षीच्या तुलनेत दंड वसुलीमध्ये यंदा 63% वाढ झाली आहे. साताऱ्यात आज घरांचा महालोकार्पण सोहळा पार पडणार. प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांचा भव्य लोकार्पण सोहळा. महाराष्ट्रासाठी मंजूर झालेल्या 30 लाख घरांपैकी 5 लाख घरं पूर्ण. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. गिरगावच्या कुडाळ देशकर निवासामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा. शतक महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त आयोजन. स्पर्धेमध्ये वाळकेश्वर अ संघ विजेता, यजमान संघ उपविजेता, तर स्पर्धेसाठी अवधूत गवाणकर, निखिल भट यांच्यासह सहकार्यांचं योगदान. जळगावच्या अमळनेरमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे महानाट्य प्रयोग दिमाखात संपन्न. 250 कलाकारांनी जिवंत इतिहास केलाय. जयनील फाउंडेशनच्या वतीनं उपक्रमाचं आयोजन. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. परळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान नाडकर्णींचं निधन झालंय. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर नाडकर्णींचं मोठं योगदान. लेखक म्हणून देखील ते प्रसिद्ध होते. नाशिक महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना वाद रंगणार. महासभा आणि स्थायी समिती सभा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. सत्ताधारी एकतर्फी विषय मार्गी लावण्यासाठी ऑनलाईन महासभा घेत असल्याचा आरोप. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी अखेर मान्य झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी कथित महाघोटाळ्यामध्ये या प्रकरणावरती सुनावणीपासून स्वतःला अलिप्त ठेवलंय. राखीव प्रवर्गाची सवलत संपवण्याचा राज्य सरकारचा डाव. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची राज्य सरकारवरती टीका. मागासवर्गीयांचे मंत्री झोपा काढतायत का? हरिभाऊ राठोड यांचा सवाल. हा निर्णय अत्यंत घातक आहे आणि राखीव प्रवर्गाच्या सवलती संपवण्याचा हा सरकारचा डाव आहे. यापूर्वी कितीतरी निवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे की मागासवर्गीय विद्यार्थी उमेदवार जर खुल्या प्रवर्गात कॉम्पिटिशन करत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात सुद्धा त्याला ती सवलत दिली पाहिजे. परंतु असा निर्णय घेत असताना राज्य मंत्रिमंडळात असलेले मागासवर्गाचे मंत्री काय झोपा काढतायत का, हा माझा सवाल आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक. मंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठकीला ऑनलाईन उपस्थिती. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक जण बैठकीला ऑनलाईन उपस्थित. नागपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी दर सोमवारी करणार सार्वजनिक वाहनानं प्रवास. पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचत आणि इतर काटकसरीच्या आवाहनानंतर नागपूर जिल्हा परिषदेचा प्रतिसाद. रायगडमध्ये प्रतिनियुक्तीवरती असलेल्या कर्मचाऱ्यांची होणार घर वापसी. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ॲक्शन मोडवरती. 45 कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नेमणूक असलेल्या कार्यालयामध्ये परत हजर होण्याच्या सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना. UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांचा दौरा करणार. अमेरिका अदानींना निर्दोष ठरवण्याच्या तयारीत. बायडेन प्रशासनाच्या अखेरच्या काळात अदानींवरती अमेरिकेत ठपका. अदानी समूहानं सुनियोजित लाचखोरी केल्याचा केला होता दावा. अमेरिकन सरकार अदानींवरील आरोप पूर्णपणे मागे घेण्याच्या तयारीत. अदानींना दिलासा मिळण्याच्या शक्यतेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल. तडजोड केलेला पंतप्रधानांचा व्यापार करार नाही. अदानींच्या सुटकेचा सौदा. राहुल गांधींनी डागली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस. आज अध्यक्ष ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण फोटो सेशन होणार. तसंच दोन्ही नेत्यांची आज डिनर डिप्लोमसी देखील होणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांच्यासोबत चर्चा करणार, तर क्युबासोबत देखील द्विपक्षीय चर्चा करणार. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारत इराणमधील चर्चेकडे जगाचं लक्ष आहे.